तू आज जे काय वागलीस ना त्याच्यामुळे मी खूप हर्ट झालेलो आहे. मी अनु, तू अशी का वागलीस माझ्याबरोबर? अभि, मी सांगणारच होते तुम्हाला, पण सगळं इतकं अचानक झालं ना, मला कळलंच नाही कसं सांगू. पण खरंच सांगते, मी सांगणारच होते तुम्हाला की आज आज मला कळलं की तुझा ऍक्सिडेंट झालाय. तुला माहित नाही मला कसं वाटत होतं लीला. काळजी वाटली तुझी. तुला काय झालंय काय कळत नव्हतं मला. नो आयडिया व्हॉट आय वॉज गोइंग थ्रू. खूप वरीड हो तुम्ही. नाही साहेब, इथे कोणीच नाही आहे. मगाशी एका बाईचा ऍक्सिडेंट झाला होता इथे. कदाचित त्यांचाच फोन पडला असेल. काय? सर प्लीज सर, काम डाऊन. लीला मॅडमचं ॲक्सिडेंट नाही झालंय. ते ना ज्यांचा ॲक्सिडेंट झालाय त्यांना इथे घेऊन आलेत उपचारासाठी. म्हणजे एजेंना अंतराताईंबद्दल काहीच माहिती नाहीये. नीला, मी तुझ्याशी बोलतोय. काय? तू ठीक आहेस ना? तुला काही झालं तर नाही? यू नॉट हर्ट राईट? नाही मी ठीक आहे. त्या बाईला तू हॉस्पिटलमध्ये घेऊन गेली तेस, ती ठीक आहे? अभि, त्या बाई अंतराताई आहेत. पण हे सत्य कसं सांगू मी तुम्हाला? नीला, मी तुला काहीतरी विचारतो, ती बाई ठीक आहे? हा? अभि, ती बाई ठीक आहे, पण ती बाई कोण आहे? बाबा, आजीला जाग आलीये आणि लीलाला खाली बोलवलंय. झाली, आईला भेटून या. आपण बोलू नंतर. आजी. आजी, तुम्ही बोलवलं? तू आश्रमात आली होतीस. तू आश्रमात आली होतीस का लीला? आजी, आपण नंतर बोलूया ना. तू आश्रमात आली होतीस का सांग. हो. का? आजी, आता तुम्ही आराम करता का? आपण बोलूया ना नंतर आराम. हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाहीये लीला. तू आश्रमात आली होतीस का? आजी, माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. गेले कित्येक दिवस तुम्ही टेन्शन मध्ये आहात, अस्वस्थ आहात. आम्ही तुम्हाला विचारलं पण तुम्ही काहीच सांगितलं नाही. तर कोणतरी बाई
कुठेतरी भेटली असं काहीतरी बोलत होता. मी त्या दिवशी पण विचारलं होतं ना तुम्हाला, पण तेव्हा सुद्धा फक्त माझ्या मनाच्या समाधानापुरतं काहीतरी उत्तर दिलं तुम्ही मला. त्यामुळे मला तुमच्या मागे आश्रमात यावं लागलं. आजी, तुम्ही मला का नाही सांगितलं की त्या दिवशी देवळात तुम्हाला ज्या बाई भेटल्या होत्या त्या अंतराताई होत्या? तू हो, मी अंतराताईंना भेटले. अंतरा, अगं अशी एकटीच का बसली आहेस? आता काय, एकटेपणाची सवय करून घ्यावी लागेलच ना. अगं असं का बोलतेस? काही नाही, इतकी वर्ष स्मिता होती ना माझ्या सोबतीला. आज ती गेल्याने अचानक खूप उदास वाटायला लागले. अगं साहजिकच आहे ना, इतक्या वर्षाची मैत्री तुमची, ती अचानक अशी तिच्या घरी गेली. तुला एकटं वाटणारच, पण होईल, हळूहळू सवय होईल तुला. लताताई, हे हे असंच किती दिवस चालायचं? म्हणजे स्मिताला जसं तिचं हक्काचं कुटुंब मिळालं तसं तसं मला माझं कुटुंब कधीच मिळणार नाही का? आणि मिळणारच नसेल तर मग या जगण्याला अर्थ तरी काय? अगं असा विचार नको करूस तू. असं का विचार करतेस तू? अगं आम्ही सगळे आहोत ना. आणि तुला कधीही काहीही वाटलं ना तर माझ्याशी बोल, पण असा विचार नको करूस. आजी, मला इतका त्रास होत होता, मग तुम्ही अंतराताईंबद्दल एजेंना का नाही सांगितलं? का सगळं लपवून ठेवलं? का? मी नाही सांगणार आहे अभिरामला. आजी, मी कधीच नाही सांगणार अभिरामला. आणि तूही सांगायचं नाहीयेस. या घरामध्ये अंतराळ जिवंत आहे हे सत्य कधीच कुणालाही कळतं का मध्ये? आजी, हो काय बोलताय तुम्ही? हो, त्या अंतराताई आहेत. हे सत्य आपण एजंट पासून लपवायचं? त्यांचं सर्वस्व होत्या अंतराताई, त्या एजंट पासून त्या कधीतरी परत येतील ह्या एका आशेवर ते स्वतःची इतकी वर्ष झगडत होते. आजी, त्यांचं मन मानायला तयारच नव्हतं की अंतराताई त्यांना सोडून गेले. आणि बघा ना, आज त्यांचं मन जिंकलंय आजी. अंतराताई परत आल्यात. आणि तुम्ही म्हणताय की आपण एजेंना सांगायचं नाही? हो, अंतराताई पहिलं प्रेम आहे त्यांच्या. आपण कोण आहोत त्यांच्यामध्ये येणारे? नाही, आपण हे सत्य एजंट पासून लपवू शकत नाही. आपल्याला लपवावं लागेल बाळा. हळू बोल. आपल्याला लपवावं लागेल. लीला, अंतरा अभिरामचा भूतकाळ आहे. तू त्याचा वर्तमान, त्याचं भविष्य आहेस. आजी, अंतरा आल्यानंतरचा अभिराम मी पाहिलाय. अंतरा गेल्यानंतरचा अभिराम देखील मी पाहिलाय. अभिरामचा एजी झालेला सुद्धा मी पाहिलाय ग. पण तू एजेचा अभि केलास. तू माझा अभिराम मला परत मिळवून दिलास. आता परत अभिचा एजी होताना मला नाही बघवणार. मी खरंच सांगते. तिला आता कुठे तुमचा संसार मार्गी लागलाय आणि त्यात या नियतीने घातलेला अंगाला मला नाही सहन होणार आहे. बस आता यापुढे
या घरामध्ये अंतराचा विषय काढायचा नाही हा. ऐका 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 माझं ऐका पण असं किती वेळ ही गोष्ट लपवून ठेवणार एजंटपासून आणि ते दोघंही एका शहरात राहतात आज ना उद्या एकमेकांसमोर येणारच ना आणि आजी जर तेव्हा एजंटला कळलं ना की आपल्याला माहित होतं पण तरी आपण सगळं त्यांच्यापासून लपवलं त्यांना खरंच खूप मोठा धक्का बसेल आजी बघा माझं ऐका आपण त्यांना सांगायलाच हवं आजी असं नाही तुला करणार. माझी शपथ आहे. आजी अहो आजींनी लीलाला अशी शपथ घातली तर लीला अंतराला घरी कशी घेऊन येणार? नाही नाही, असं घडलं तर माझा सगळा प्लॅन फिसकटेल. मला लवकरच काहीतरी करायला हवं. स्मिता तू तू तुझ्या घरात तुझ्या माणसांसोबत आहेस मी खरंच खरंच तुझ्यासाठी खूप खुश आहे माहित नाही हे सुख माझ्या नशिबी आहे की नाही ते मी हे अशी एकटी नाही जगू शकत ग कधीतरी कोणीतरी माझं असं मला भेटायला येईल माझी माणसं मला सापडतील असं खूप वाटायचं पण आता तर तीही आशा राहिली नाहीये मग आता मी जिवंत राहिले काय आणि मेले काय त्याने कोणाला काय फरक पडणार वहिनी काय हे सगळं आज कसली पूजा आहे घरी म्हणजे आजी आम्हाला काही बोलल्या नाहीत अगं असं काय करतेस आज अक्षय तृतीया आहे ना या आजींच्या कदाचित लक्षात नसेल काय झालं कसली पूजा आहे दुर्गा? आजी अक्षय तृतीया आहे ना आज विसरलात वाटतं आज अक्षय तृतीया आहे. विसरलेच मी. आजी गेले काही दिवस घरातलं वातावरण खूप खराब आहे कधी स्वप्नातही विचार केला नव्हता अशा गोष्टी घरात घडल्या त्याचा सगळ्यांनाच खूप त्रास झाला यातनं मार्ग कसा काढायचा हेच कळत नव्हतं मला
आजी, काल अंतराई माझ्या स्वप्नात आल्या. मला म्हणाल्या, दुर्गा तू अक्षय तृतीयेला पूजा घाल, सगळे विघ्न दूर होतील. म्हणून आज ही पूजा घातली. एजे, तुम्हाला आठवतं अंतराई दरवर्षी अक्षय तृतीयेला पूजा घालायच्या? हे काय गुरुजी आले पण? नमस्कार. नमस्कार. या. पूजेला सुरुवात करूया आपण आता. हो हो. एजे, पूजेला बसता. नाही, तू आणि किशोर बसा पूजेला. मी लीलाला इन्फॉर्म करतो पूजेबद्दल. एजे, पण तुम्ही बसायला हवं ना. आम्ही आता बाबा म्हणतात तर बसूयात ना आपण. ठीक आहे. गुरुजी, ही पूजा घरावरची विघ्न टळावीत म्हणून नाही, तर घरात विघ्न वाढावीत म्हणून मी करतोय. लीलामुळे माझं बाळ गेलं. मी लीलाला कधीच सुखात बघू शकत नाही. आज माझा सूड पूर्ण कर. अभिराम, काय झालं? लागतोय का फोन लीलाला? कुठे आहे लीला? मी इथे. आजी, आजी, सॉरी. मला तुम्ही घातलेली शपथ नाही पाळता येणार. लीला, कसली शपथ? नाही लीला, आजी नाही, तू असं काही करणार नाहीयेस लीला. नको प्लीज, प्लीज सगळ्यांचा विचार कर लीला. नको आजी, प्लीज नको लीला, नको प्लीज. सगळ्यांचा विचार कर लीला. सॉरी लीला, ऐक, सॉरी लीला. नाही लीला. आई काय चाललंय?
काय केलंस तू हे लीला? काय केलंस? हो, तेच माझ्या बायकोचं डिस्क्रिप्शन आहे. काय झालं तिला? आय एम सॉरी सर, पण अंतरा मॅडमच्या बसमधून ट्रॅव्हल करत होत्या. त्या बसचा ॲक्सिडेंट झाला. ती बस दरीत कोसळली. गुरुजी, खरंच आत्ता सगळ्यांनाच खरंच खूप मोठा धक्का बसलाय. मला वाटतं आपण पूजा नंतर करूयात. या तुम्ही. ठीक आहे, निघतो मी. लीला, हे सगळे माझ्याकडे असे का बघतायत? तू त्यांना सांगितलं होतंस ना की तू मला घरी घेऊन येतेस ते? अंतर हो, अंतरा मीच. पण तुम्हाला नाव कसं माहिती माझं? तुम्ही असं का विचारताय? मी तुमची ओळख करून देते घरातल्यांची. दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती माझ्या सुना आहेत. नमस्कार. लीला, तुला सुना आहेत? अंतराताई या. हे किशोर सर, विराज सर आणि प्रमोद सर. दुर्गा, सरस्वती आणि लक्ष्मी यांचे मिस्टर. हॅलो. नमस्कार. नमस्कार. आणि हा यश, दुर्गाचा भाऊ, आणि ती रेवती, यशची बायको आणि माझी बहीण. आणि आता येईल खरी मजा. हे सगळं काय चाललंय? आता काही लीला एज आणि अंतर यांची ओळख करून घेणार आहे? मला तर वेगळाच प्रश्न पडलाय. हा जर अंतराई आहेत तर त्या कोणाला ओळखत का नाहीये? की या अंतराई नाहीच आहेत? हे तुझे मिस्टर का? यांची ओळख करून द्यायचीच राहिली ना. हे अगं, ह्यांना तर मी ओळखते. म्हणजे आम्ही एकदा मंदिरात आणि एकदा आश्रमात भेटलोय. पण ह्या तुझ्या कोण? ह्या माझ्या सासूबाई.
बरं अंतराताई, मी खोली दाखवते तुम्हाला तुमची. फ्रेश व्हा, आराम करा. हं? हो. अभिराम, अंतराताई, आता हीच तुमची रूम. तुम्ही आराम करा, मी आलेच. लीला, मला खूपच ऑकवर्ड होतंय ग. म्हणजे मी ही अशी अचानक तुझ्या घरी राहायला आले. अंतराताई, अहो असं काहीच नाहीये आणि हे घर तुमचंच समजा. हिला तुझी फॅमिली आहे ना, खरंच खरंच खूप चांगली आहे ग. म्हणजे त्यांना मी पहिल्यांदाच भेटते असं वाटलंच नाही मला. नाही अंतराताई, ही तुमचीच फॅमिली आहे. हिला तू तू खरंच खूप नशीबवान आहेस. तुला इतकं चांगलं सासर मिळालंय. म्हणजे तू मला हे असं अचानक घरी घेऊन आलीस तरी तुला कोणीच काही विचारलं नाही. किती समजून घेतात ते तुला. हो लीला, त्यांचं तुझ्यावर खरंच खूप प्रेम आहे. पण आता सगळ्यांच्याच मनात प्रश्नांचं वादळ उठलं असणार. एजेंना तर त्यांना तर ह्या सगळ्याचा खूप मोठा धक्का बसला असणार. लीला, काय झालं? हे काय नाही. अंतराताई, तुम्ही छान फ्रेश व्हा, आराम करा. मी कॉफी पाठवू का? आलेच आले. या अंतरा येत ना, तुम्हाला कुठे भेटल्या? तुम्हाला कसं कळलं की अंतराई जिवंत आहेत? आणि तुम्ही कधीपासून भेटता अंतराईंना? हे सगळं का नाही सांगितलं आम्हाला? आम्हाला जाऊ दे, कमीत कमी एजेंना तरी सांगायचं होतं ना. असं का केलं तुम्ही लीलाई? बोला ना. लीला आणि अंतराई अशी का बघत होती? अरे त्या आम्हाला कोणालाच कशा नाही ओळखत. ती नक्की अंतराईच आहे ना? बोला ना, तुम्ही बोलल्याशिवाय मला कळणार कसं की खरं काय आणि खोटं काय? इनफ प्लीज स्टॉप. चुप बसा सगळे. हे सगळं काय चाललंय लीला? काय हे सगळं? सांगते. मी आजींच्या मागे मागे आश्रमात गेले.
मग हे सगळं तुम्ही आम्हाला कालच का नाही सांगितलं? अंतराईंचं हक्काचं घर असताना त्या महिलाश्रमात राहत होत्या. मला सुद्धा हे सगळं कळल्यावर धक्काच बसला. काय करू काय कळतच नव्हतं मला. म्हणून आज मी पुन्हा एकदा आश्रमात गेले. तेव्हा मी बघितलं. तुम्ही जर आज वेळेत आला नसतात ना तर काय घडलं असतं ना याची कल्पनाही करवत नाहीये मला. अहो काल जेव्हा अंतराचा ॲक्सिडेंट झाला तेव्हा तुम्हीच तिला वाचवलं आणि आजही अंतरा तुमच्याचमुळे सुखरूप आहे. खरंच तुमचे आभार कसे मानावे ना हेच कळत नाहीये मला. हो ताई, असं काय बोलताय? आणि अंतराताई मला माझ्या मोठ्या बहिणीसारख्याच आहेत. म्हणजे तुम्ही अंतराला ह्या आधीपासून ओळखता? तुम्ही नक्की कोण आहात? मी लीला जहागीरदार, सरोजिनी जहागीरदारांची सून. म्हणजे तुम्ही एजंटच्या बायको आहात? हो, मला कळतंय. तुम्हाला प्रश्न पडलाय ना की मी इथे काय करते. ऍक्च्युली ना त्या दिवशी आजी म्हणजे माझ्या सासूबाई नक्की कोणाला भेटायला जात आहेत हे बघण्यासाठी मी त्यांच्या मागे मागे या आश्रमात आले आणि तेव्हाच मी अंतराताईंना भेटले. लताताई, मला अंतराताईंना घरी घेऊन जायचं आहे. अहो पण मॅडमनी मला जे काही अंतराच्या घरी घडलेलं आहे ते सगळं सांगितलं आणि अशा परिस्थितीत अंतराला जेव्हा काही लक्षातच नाहीये तिच्या घरच्यांना देखील तिला एक्सेप्ट करणं फार अवघड जाणार आहे. त्यामुळेच मॅडमनी असा निर्णय घेतला की तिला इथेच ठेवावं. हो, आजींचं म्हणणं कळतंय मला. पण लताताई, अंतराताई सून आहेत जहागीरदारांच्या, एजंटच्या पहिल्या पत्नी. आमचं घर, सगळी माणसं, सगळं सगळं त्यांचंच आहे. आत्ता जरी मी अंतराताईंची जागा घेतली असली ना तरी सुद्धा माझं घर, माझ्या सासूबाई, माझ्या सुना, माझा नवरा, या सगळ्यावर पहिला हक्क हा अंतराताईंचाच आहे. त्या या जगातच नाही आहेत. अशा गैरसमजामुळे मला सगळं मिळालं होतं. पण आता ते आहेत हे कळल्यावर सगळं त्यांना मिळायलाच हवं. जर मी त्यांना त्यांच्या घरातली जागा परत मिळवून दिली नाही ना तर त्यांच्यावर अन्याय केल्यासारखं होईल. त्यामुळे मी त्यांना त्यांचं सुख, त्यांचा आनंद सगळं परत मिळवून देणारच. तुम्हाला खरंच असं करायचंय? हो, त्यांच्या हक्काचं घर, त्यांची माणसं असताना ह्या इथे अशा एकट्या ह्या आश्रमात हे काही बरोबर नाही. त्यांना त्यांचं कुटुंब आणि कुटुंबातलं त्यांचं स्थान मिळायलाच हवं. लता यात येऊ का? हो या ना डॉक्टर, प्लीज बसा. बरं, मी तुम्हाला फोनवर कळवल्याप्रमाणे ह्या अंतराच्या मैत्रीण आहेत आणि ह्यांना ना अंतराला त्यांच्या घरी घेऊन जायचं आहे. तर तुमची काही हरकत नाही आहे ना? शुअर, तुम्ही त्यांना घेऊन जाऊ शकता. कदाचित तुमच्या कुटुंबियांसोबत राहून त्यांच्या कुटुंबियांची आठवण त्यांना जाग्या होतील. फक्त त्यांना कसलाही धक्का बसणार नाही, त्यांच्या मनावर कसलाही ताण येणार नाही याची काळजी घ्या. हो, मी सगळी काळजी घे. लताताई, तुम्ही बोलवलं? हो ये ना. अगं ह्यांना ना तुला त्यांच्या घरी घेऊन जायचंय. तू जाशील? अंतराताई,
त्या दिवशी तुम्हीच म्हणालात ना मला की मला भेटल्यावर मला असं वाटतंय की तुमचं सुद्धा आता कोणीतरी आहे. आणि हा फ्रेंडशिप बँड हा पण तुम्ही बांधलात ना. मग आता या मैत्रिणीच्या घरी याल का प्लीज? मी खरंच सांगते, तुम्हाला खूप छान वाटेल. प्लीज याल माझ्याबरोबर. माहित नाही का, पण लीला तू भेटल्यापासून ना तू मला माझ्या खूप जवळची वाटतेस. दोनदा जीव वाचवलायस तू माझा. तुला बरं वाटणार असेल ना तर मी नक्की तुझ्या घरी येईन. पण असं किती दिवस राहू मी? म्हणजे समजा मला परत येण्याची इच्छा झाली तर? अगं मग या आश्रमाची दारं तुझ्यासाठी नेहमीच खुली असणार आहेत. अगं तुला हवं तेव्हा तू येऊ शकतेस. अगं आता यांच्याबरोबर तू गेलीस ना तर तुला थोडासा चेंज मिळेल, एवढंच. तर ताई प्लीज. ठीक आहे, येते मी. म्हणजे अंतराला पूर्वीचं काहीच आठवत नाही. नाही हे जे म्हणूनच मला असं वाटतंय की कदाचित जर अंतराताई इथे तुमच्या सगळ्यांबरोबर राहिल्या तर त्यांना पूर्वीचं सगळं आठवेल. नाही लीला, मी तुला शपथ घातली होती ना बाळा, अंतराला इथे नको आणूस. तरी तू इथे आणलंस. घर विस्कटेल म्हटलं होतं, का आणलंस तिला घरी? त्याशिवाय लीलाईनं त्यांचा मोठेपणा कसा सिद्ध करता आला असता नाही? नाही तर काय, तुम्ही किती चांगले आहात, एजंटचा किती विचार करता, हे सिद्ध करायचं होतं तुम्हाला. लीलाई प्रत्येक संकटाच्या वेळी मी कशी महान होऊ शकते हाच विचार करत असता का सतत? बस बस. मला ह्याच्यावर अजून कुठलंही डिस्कशन नको आहे. मला तुझ्यासोबत काही बोलायचं. अभिराम, अभिराम, अभिराम ऐक. अभिराम, 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 नको न रडू. बस थोडं ऐकून घे. काय ऐकू आई? काय ऐकू? अंतरा त्या आश्रम मध्ये होती, एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून लपवलीस आई. अभिराम, तुझा आणि लीलाचा संसार सुरू झाला होता. आई तू ही गोष्ट मला सांगितली असतीस तर मी ही सिच्युएशन वेगळ्या पद्धतीने डील केली असती. आई असं अचानक माझ्यासोबत अंतरा झोपली, ज्या व्यक्तीची मी इतकी वर्ष आतुरतेने वाट पाहिली आहे, तिच्या फोटो समोर बोलत राहिलो, ती अशी अचानक माझ्या समोर उभी राहिली आहे. मला स्वतःलाच कळत नाही आई की मी काय फील करू. अभिराम, मला कळतंय तुला किती त्रास होतोय, मला कळतंय. आई आई मला किती त्रास होतो ना ते कोणालाच कळणार नाहीये. म्हणून तू लीलाला म्हटलं होतं अंतराला नको आणू. Just leave me alone, Just leave me alone, please.
अगं बास किती नाचणार आहेस. वहिनी ह्या मोमेंटची आपण किती दिवसापासून वाट बघत होतो. आता प्लीज थांबू नका तुम्ही. हो ना, मला तर असं वाटतं ना चमत्कार वगैरे झालाय की काय. बघा ना, अंतराईंनी एकदम वेळेत घरात एंट्री घेतली. हो ग, आता तर लीलाला हे घर सोडून जावंच लागेल. लीलाला असं वाटलं की तिने अंतराईंना घरात आणलंय म्हणजे ती सगळ्यांची मनं जिंकणार, सगळ्यांच्या मनात मोठी होणार, सगळे तिला डोक्यावर घेऊन नाचतील, तिला मान देतील. पण आता तिला कळलं की एजे त्यांचं पहिलं प्रेम कधीच विसरू शकत नाही. ते कायम अंतराईंचीच निवड करणार, तिची खेळी तिच्यावरच उलटणार आहे. वहिनी मग आता आपण कसली वाट बघतोय. चला ना त्या लीलाला घराबाहेर काढू आता. अरे थांबा थांबा, काढू. पण आधी तिला स्वतःच्या डोळ्याने बघू तर दे की एजे अंतराईंवर केवढं प्रेम करतात. मग खरी मजा येईल ना. वहिनी तुम्ही इतक्या ग्रेट आहात ना. कसं सुचतं तुम्हाला मेंदूची पूजा. वहिनी मी काय म्हणते, मेंदूची पूजा तर झालीच पाहिजे पण पार्टी पण झाली पाहिजे. हो 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 चला चला आपण तयारी करूया. हो चला वहिनी. अरे आलो आलो आम्ही आलो. लीला